नाशिक रोड पोलीस ठाण्यात 18 फेब्रुवारी रोजी एक गुन्हा दाखल झाला होता। सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सूचना दिल्या होत्या। तसेच पोलीस उपायुक्त गुन्हे बचाव व सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांनी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 यांना मार्गदर्शन केले होते। त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 कडील पोलीस अधिकारी व अंमलदार हे सदर गुन्ह्याचा समांतर तपास करत होते। सदर गुन्ह्यातील अनोळखी मृतदेहाची ओळख पटवणे गरजेचे होते। त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 यांनी सदर मयताची ओळख पटवून त्याचे नाव चेतन आनंदा ठमके, राहणार सावरकर नगर, अंबड, नाशिक हा असल्याचे निष्पन्न झाले। सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपितांचा शोध घेत असताना अज्ञात आरोपींचे नाव व पत्ता तात्काळ शोधलाय। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 कडील पोलीस अंमलदार मुक्तार शेख व पोलीस अंमलदार आप्पा पानवळ यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की गुन्ह्यातील आरोपी पंकज आहेर व त्याचा मित्र आशिष भारद्वाज हे एका पांढऱ्या रंगाच्या ॲक्टिवा मोटरसायकलवर सातपूर परिसरात येणार आहेत। सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांना देण्यात आली। त्यांनी मिळालेल्या बातमीची खात्री करून संशयित इसमास ताब्यात घेण्यासाठी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहरकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुगण साबरे, पोलीस हवालदार देवदास ठाकरे, पोलीस नाईक मिलिंद सिंग परदेशी, पोलीस अंमलदार मुक्तार शेख, विलास चारोस्कर, नितीन जगताप, राहुल पालखेडे, आप्पा पानवळ, राजेश राठोड यांचे पथक पाठवले। पथकाने सदर ठिकाणी जाऊन मिळालेल्या बातमीप्रमाणे सातपूर परिसरात सापळा लावला आणि ॲक्टिवा गाडी व त्यावरील व्यक्ती पंकज विनोद आहेर, वय वर्ष 25, राहणार महाकाली चौक, सिडको, नाशिक, आशिष रामचंद्र भारद्वाज, वय वर्ष 25, राहणार उत्तमनगर, सिडको यांना ताब्यात घेतले। त्यांच्याकडे गुन्ह्याचा तपासाबाबत विचारपूस केली असता त्यांनी व त्यांच्या साथीदार अशांनी मिळून चेतन आनंदा ठमके यास लोखंडी कोयत्याने मारहाण करून जखमी केले। तसेच त्यास जीवे ठार मारले। तशी कबुली दिल्यावरून नाशिक रोड पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्हा उघडकीस आलाय। संशयित आरोपी याच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली ॲक्टिवा गाडी व गुन्ह्यातील लोखंडी कोयता असा एकूण 50,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। आरोपितांना पुढील कारवाईकामी नाशिक रोड पोलीस ठाणे यांच्याकडे हजर करण्यात आले। गुन्ह्यातील आरोपितांचा शोध गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 हे घेत आहे। सदर कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, पोलीस निरीक्षक विजय पगारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुगण साबरे, रवींद्र बागुल, पोलीस हवालदार देवदास ठाकरे, महेश साळुंके, विशाल काठे, प्रवीण वाघमारे, धनंजय शिंदे, पोलीस नाईक मिलिंद सिंग परदेशी, विशाल देवरे, पोलीस अंमलदार मुक्तार शेख, विशाल चारोस्कर, विलास चारोस्कर, नितीन जगताप, राहुल पालखेडे, आप्पा पानवळ, राजेश राठोड, जगेश्वर बोरसे, अमोल कोष्टी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट यांनी केली आहे। नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा नंबर 91/2024 कलम 302 भादवीप्रमाणे गुन्हा दाखल झाला होता। सदर गुन्ह्यामध्ये अज्ञात आरोपिताचा अज्ञात इस्मांनी अज्ञात कारणासाठी त्यास जीवे ठार मारले होते। सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर, माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा श्री बच्छाव सर, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांनी सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी वेळोवेळी सूचना व मार्गदर्शन केले होते। त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट 1 चे पथक सतत समांतर तपास करीत असताना सदर गुन्ह्यामधील अज्ञात मयताचा प्रथम शोध घेणे महत्त्वाचे होते। सदर अज्ञात इसमाचा शोध घेऊन त्याचे नाव निष्पन्न झाले। त्यानंतर सदर अज्ञात आरोपितांचे नाव निष्पन्न केले। त्यातील जे 2 आरोपी आहेत पंकज आहेर आणि आशिष भारद्वाज हे सातपूर परिसरामध्ये ॲक्टिवा गाडीसह येणार आहे अशी बातमी आमच्या गुन्हे शाखा युनिटचे पोलीस अंमलदार मुक्तार शेख व आप्पा पानवळ यांना मिळाली। त्यानंतर सदरची बातमी मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 1 चे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी सापळा लावून आरोपितांना ताब्यात घेण्यात आलेले आहे। पंकज विनोद आहेर वय 25 वर्षे व आशिष रामचंद्र भारद्वाज वय 24 वर्षे अशांना ताब्यात घेऊन त्यांच्या
त्यांनी दिलेल्या कबुलीवरून नाशिक रोड येथील गुन्हा उघडकीस आलेला आहे. सदर आरोपितांच्या ताब्यातून पंचनाम्याद्वारे गुन्ह्यात वापरलेली ऍक्टिवा गाडी व गुन्ह्यात वापरलेला कोयता हा जप्त करण्यात आलेला आहे. सदर आरोपितांना पुढील कारवाई कामे नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे देण्यात येत आहे. सदर गुन्ह्यातील मयत जो आहे चेतन ठामके व पंकज आणि आशिष भारद्वाज हे तिघही मित्र होते. त्यांच्या जुन्या वादाच्या कारणावरून हा सदर प्रकार प्रथमदर्शनी घडला आहे. तरी गुन्ह्याचा मारण्याचा मुख्य उद्देश काय होता हे तपासामध्ये पुढील निष्पन्न होणार आहे. आणि त्यास ऍक्टिवा गाडीवर बसून ते एकलहरी रोडला त्याला घेऊन गेले होते आणि त्याच ठिकाणी त्याला मारहाण करून त्याला जीवे ठार मारलेले आहे. माझे नाव पोलीस शिपाई 2544 मुक्तार शेख, नाशिक रोड पोलीस स्टेशन, गुन्हा नंबर 91/2024 IPC 302 सदर खुनाचा गुन्हा दाखल होता. सदर गुन्ह्यामध्ये अज्ञात इसमांनी अज्ञात इसमाला मारून एक लहरे परिसरात टाकून दिले होते. तो गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना माननीय पोलीस आयुक्त व पोलीस उपायुक्त गुन्हे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे साहेब गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 यांनी आम्हाला मार्गदर्शन करून तात्काळ अज्ञात इसमांचा आणि अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी सांगितले होते. तरी सदर आरोपी हे त्यांच्या व्हाईट ऍक्टिवा गाडीवर सातपूर परिसरात येणार असल्याची बातमी मला व माझे सहकारी आप्पा पानवडे यांना मिळाली. सदर ठिकाणी आम्ही आमची टीम सहित जाऊन सापळा रचला व त्यांना त्यांच्या ऍक्टिवा गाडीसहित ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिलेली आहे. प्रतिनिधी मुसीन पठाण, स्टार न्यूज, नाशिक.